महिला अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे। दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलाय। लोंढे आणि खरात यांचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचाही संशय आहे। एसआयटी टीमने दीपक लोंढेची कसून चौकशी ही केलेली आहे। तर लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय आहे। लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचत असल्याची ही माहिती आहे। आणि दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होता असं ते 8 ते 10 वेळा आपल्या बाईटमध्ये सांगतात। अहो, ज्या मंत्र्यांना ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यातला फरक कळत नाही आणि ते शिक्षण मंत्री असतात तो आपल्या राज्याचे। केसरकर आपल्या राज्याचे राव शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातल्या थोर जनते हो। अहो, तुम्ही समजून घ्या आपण काय काय लोकांना निवडून दिलंय। दीपक लोंढे मला वाटते एक वेळचा नगरसेवक राहिलेला माणूस आहे। दीपक लोंढे हा त्यांचा अतिशय त्यांचे फायनान्शियल व्यवहार सगळे बघायचा। याच्यामध्ये अनेक लोक आहेत एन नंबर्स ऑफ की त्या लोकांची चौकशी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.